महालातली चिरागदाणे जळत होती. राणी वशापलीकडे काही अंतरावर असलेल्या जंगली जाळ्यात आणि झाडाकोपऱ्यात वारा जोराने वाहत होता. हिरकणी बुरुजाकडून रातकिड्याची किर्र किर्र ऐकू येत होती. राणी वशा बाहेरील बैठकीमध्ये फक्त अण्णाजी दत्तो आणि महाराणी सोयराबाई दोघेच बसून होते. ते दोघेही खूप तणावाखाली दिसत होते. अण्णाजी दत्तो नाराजीने बोलले, ह्या बाळोबा सरचिटणीसांच्या गडी हा निर्णय कोण उतरवणार? एकतर पहिल्यापासूनच ह्याचा ओढा शंभूराजांकडेच आहे. सोयराबाई मात्र अस्वस्थ दिसल्या. त्या बोलल्या, बोलवणे गेले आहे ना त्यांना, येतील आता ते, आमचा हुकूमही मानतील. थोड्याच वेळात उंच ताडामाडाचे बाळाजीपंत बैठकीमध्ये दाखल झाले. त्यांनी सोयराबाईंना लवून मुजरा केला. सोयराबाईंनी शक्यतो गोड शब्दात राज्यापुढच्या अडचणीचा पाळा त्यांच्यापुढे पुन्हा एकदा वाचला आणि म्हटले, सरचिटणीस, तुमच्या दरखाची पत्र जायला हवीत. आमच्या जीवात जीव असेपर्यंत ते शक्य नाही महाराणी साहेब. पण तुम्ही तुमच्या शिक्क्याची पत्र न धाडाल तर कोणताही किल्लेदार शंभूराजांना कैद करण्याचं धाडस करणार नाही. सोयराबाईंनी चिटणीसांना पुन्हा विनंती केली. अण्णाजी दत्तोंनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आग्रहाचा आणि विनंती वजा धमक्यांचा बाळाजी आवजींवर काहीच परिणाम झाला नाही. महाराणींची माफी मागत ते आदराने बोलले, आम्ही अशी कशी लेखणी चालू? आम्ही तर सरकारचं मीठ खाल्लं आहे आणि शंभूराजे तर भावी छत्रपती आहेत. तरीही तुम्हाला आम्ही सांगू तेच हुकुमनामे लिहावे लागतील. सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो दरडावणीच्या भाषेत बोलले. उगाच आम्हावर दबाव आणू नका, आमच्याने हे पाप घडणार नाही. स्पष्ट नाकार देत बाळाजीपंत बोलले, हे पहा महाराणी साहेब, हा सारा प्रकार शास्त्र, रूढी आणि परंपरेला धरून नाही. बाळाजीपंत कैदेचा हुकूम लिहायला अजिबात तयार होईनात, जराही बधेनात. तेव्हा अण्णाजीपंतांनी आपला स्वर बदलवला. ते काकुळतीने बोलले, अहो चिटणीस, आपले शंभूराजे आम्हाला तरी नको आहेत का? थोरल्या राजांनी आम्हाला वडील बंधूचं प्रेम दिलं, त्यांचे चिरंजीव म्हणजे आमच्याच पोरासारखे ना. शिवाय राजाराम बाळांकडे सत्ता काही कायमची द्यायची नाही. शंभूराजे अजून हूड आहेत, न कळते आहेत. थोडे जाणते झाले की त्यांचं राज्य त्यांना देऊन टाकू, मग ते सांभाळोत किंवा न सांभाळोत. खरे तर सोयराबाईंच्या आणि अण्णाजीपंतांच्या साळसूतपणाचा बाळाजीपंतांना खूपच राग आला होता. तो त्यांनी मोठ्या कष्टाने गिळून टाकला. रात्र सरत होती, वेळ वाढत होती, मात्र बाळाजी आवजी काही ऐकायला तयार होईनात. तसा सोयराबाईंनी आवाज चढवला, चिटणीस, युवराजांच्या अटकेचा हुकूम तुम्हाला बऱ्या बोलानं लिहायचा आहे की नाही? बाळाजीपंत, आता वृद्ध झाला आहात तुम्ही. तुम्हाला खंडोबा निडोबा अशी लहान लेकरं आहेत. ती काही पुन्हा जंजिऱ्याकडे जाऊन चाकरी करणार नाही सिद्धीची. त्यांची भाकरी या राणीसाहेबांच्या पायाजवळ आहे. कशाला उगाच आडमुठेपणा दाखवून स्वतःच्या हातानं आपल्याच अन्नामध्ये माती काढून घेता? आता अण्णाजी दत्तूंनी बाळाजीपंतांच्या गाभ्यालाच हात घातला होता. हुकुमनामा घेतल्याशिवाय अण्णाजी आणि राणीसाहेब उठायलाच तयार नव्हते. उत्तर रात्री बरोबरच बाळाजींवरचा भावनिक आणि मानसिक दबाव वाढत होता. ते हात जोडत धीर गंभीर स्वरात बोलले, आपण लाख समजवा, मात्र आमच्या मनाला ह्या गोष्टी पटत नाही. आमच्याने हे पाप घडणार नाही. बोलता बोलता बाळाजींच्या डोळ्यांपुढे गतकाळ उभा राहिला. राजापुरात बेकारीत दिवस काढणाऱ्या बाळाजी ह्या तरुणांचे पत्र त्यांना आठवले. त्या पत्रातल्या वडंदार अक्षराने आणि आर्जवाने शिवाजीराजांना भुरळ घातली होती. त्या साऱ्यांची आठवण होताच बाळाजीपंतांना भडभडून आले. डोळ्यातले अश्रू पुसत ते बोलले, ज्या अक्षरांनी माझ्यासारख्या अनाथाला हिंदवी स्वराज्याच्या चिटणीस पदाच्या उंचीवर नेऊन ठेवले, त्याच अक्षराने दगाफटका करायचा? साक्षात शिवपुत्र संभाजीराजांना गिरफ्तार करण्याचा हुकूम लिहायचा? छे छे अण्णाजीपंत, भले कोयत्याने आमच्या हाताची बोटं तोडा, पण भलतीकडे आमची लेखणी चालणार नाही. अर्ध्या रात्री अण्णाजीपंतांनी बाळाजीपंतांनाच गिरफ्तार करून त्याची जायदाद जप्त करण्याची धमकी दिली. परंतु त्याही धमकीला बाळाजीपंत डरले नाहीत. शेवटी अण्णाजीपंतांनीच आपली तैलबुद्धी वापरली. अण्णाजीपंत म्हणाले, बाळाजीपंत, स्वतःच्या पोटच्या मुलांच्या जीवाची पर्वा आहे की नाही तुम्हाला? उगाच कशाला त्यांचा जीव धोक्यात टाकता? आणि हा गिरफ्तारीचा हुकूम तुमच्या हाताने न लिहिता तुमच्या मुलाच्या हाताने लिहू? मग तर झालं ना, कशाला अडचणीत येता? हे ऐकून बाळाजींना दरदरून घाम फुटला. नाईलाजाने ते म्हणाले, ठीक आहे सुरणवीस, आपण अगदी हट्टालाच पेटला आहात तर आमच्या चिरंजीवांच्या आवजीबाबांच्या अक्षरातला खलिता लिहून घ्या. पण तरीही ही गद्दारी आमच्या मनाला पटत नाही. शंभूराजांचा आमच्यावर किती भरोसा आहे. हे गिरफ्तारीचा हुकूम वाचून त्यांच्या हृदयाला काय वाटेल?